जर तुम्ही पण माझ्यासारख्या मिडल क्लास घरामधून येत असाल, मिडल क्लास मुलगा म्हणून एक जन्माला आला असाल, तर तुमच्या पण लाईफमध्ये या 3 प्रॉब्लेम्स नक्की तुम्हाला फेस करावे लागत असतील. त्या म्हणजे पहिली म्हणजे एक रिचार्ज संपलं, जे की आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठा खर्च आहे, जे की आपल्याला ते पण भागवता येत नाही. आता काय सांगायचे भाई, मिडल क्लास बॉय त्याची परिस्थिती स्वतःला सांगू शकतो, दुसऱ्यांना सांगायचा काही संबंध नाही. दुसरे कोण आपले बाप नाही येत, पण आपण त्यांना नियारी चालते बिहारी म्हणजे आपण असेल. तर आपल्या लाईफ मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे रिचार्ज संपतो. इथून आपली स्ट्रगल लाईफ पहिली सुरू होती. दुसरा प्रश्न असा की एक मोठी गोष्ट आहे आपल्या लाईफ मध्ये की त्यांचं आपल्याला ऐकावंच लागतं, ते म्हणजे आपले नातेवाईक. तुमचा मुलगा काय करतोय, तुमचा मुलगा काहीतरी जॉबला वगैरे आहे का, ह्या कुत्र्यांना किती समजवलं तरी हे त्याच जागी राहतात. ते म्हणजे कसं, कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला तर ती वाकडीच्या वाकडीच राहते. कारण ह्यांना समजवणं चुकीचं काम आहे, ह्यांच्या तोंडी लागणं सुद्धा चुकीचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही यांच्या तोंडी लागू नका. काय तर हा आपल्या लाईफ मधला सगळ्यात मोठा दुसरा प्रॉब्लेम, जे की ह्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही, फक्त ह्याला जेवढं इग्नोर करता येईल तेवढं इग्नोर करायचं, विषय संपला. तिसरा मुद्दा असा की आपल्या लाईफ मधला सगळ्यात मेन गोष्ट, शेजारच्यांचा मुलगा असा झाला, तसा झाला, तसा झाला, तसा कसा झाला मला माहिती, पण हा समाज आपल्या आई वडिलांना येऊन म्हणणार तुमचा मुलगा काय करतोय, कुठे कामाला जातोय का नाही जात, ते असं विचारतात. मग आपल्या घरचे म्हणणार, आपल्या घरच्यांना बोलायला लाज वाटते पक्की, कारण मग इलाज नाही, आपली शेवटी आपले आई वडील आहेत. पण ते सगळे विकार सोडत, त्यांना काय उच्चापात्या करायची सवय का. ते म्हणतात बघा आमचा मुलगा इकडे कामाला जातो, 75,000 रुपये कमवतो, सरकारी नोकरीला आहे, अगं बया 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 नादच नाही. नंतर त्यांचा पोरगा परदेशात पण जातो, चांगलं शिक्षण घेतो, तुमचं काय करतो, आमचा घरी बसलाय टीव्ही बघत, जातो खेळतो येतो फिरून गाव हिंड्यासारखं. काय इलाज नाही ना भाई, सध्या आपली कंडिशन तीच आहे, आपण पण मोठे होणार. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या लाईफमध्ये असे भिकारचोट एवढ्या 3 प्रॉब्लेम आहेत, ह्यांना खड्ड्यात विषय कसा आहे मित्रांनो, खड्डा घ्यायचा आणि या 3 गोष्टी गाळून टाकायच्या, आपल्या डोक्याला काही हाच्या ठेवायची नाही. पण एवढंच सांगेन की ह्या 3 गोष्टींना इग्नोर करायला शिका, विषय संपला. सगळ्यात भिकारचोट गोष्ट. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला, फॉलो करायला विसरू नका, आणि सगळ्यात मोठी गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून आपल्याला सपोर्ट करा. आपण असेच धडाकेदार व्हिडिओ बनत असणारे ह्यांच्यासारख्या भिकारचोट लोकांना आपण साईडला करत असतो. जय हिंद. चला.